मनाचा मोठेपणा आणि कोतेपणा म्हणजे काय? पण प्रत्येकाची एक राजकीय मजबुरी असते. ज्याला जायचं आहे ते जातील. असं आहे की शेवटी नाही, मी आता कसं काय सांगू. तर 2019 साली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे. मात्र नेतृत्व, कर्तृत्व, गुणवत्ता आणि संख्याबळ असं सगळं असूनही देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाने ठाकरेंच्या शपथविधीला हजर राहिले होते. त्यावेळी देवेंद्रजींना कुठल्याही गोष्टीचा कमीपणा वाटला नाही. इतकंच नाही तर आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देताना देवेंद्रजींनी आपला हात आखडता घेतला नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण इत्यादी मवियाच्या बड्या नेत्यांना देवेंद्रजींनी स्वतः फोन करून शपथविधीला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. एक वेळ उद्धवजीराव ठाकरेंचं समजू शकतो, ते मुळातच कद्रू मनाचे आहेत. पण शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या नेत्यांनी मनाचा कोतेपणा दाखवून उद्धव ठाकरेंप्रमाणे बालिश वागणं हे बरं नाही. 96 साली याच पवार आणि काँग्रेसने मिळून अटलजींचं 13 दिवसांचं सरकार पाडलं होतं. पण तरीही मनात कुठल्याही प्रकारची कटुता न बाळगता अटलजींनी सरकारे आएंगी सरकारे जाएंगी पर ये देश रहना चाहिए, लोकतंत्र रहना चाहिए असं म्हणत अत्यंत स्पोर्टिंगली वास्तव स्वीकारलं होतं. त्याचप्रमाणे मवियाच्या शपथविधीला हजेरी लावून देवेंद्रजींनी अटलजींप्रमाणेच मनाचा मोठेपणा दाखवून दिला होता. खरं तर नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजेरी लावून त्यांना शुभेच्छा देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, जिला उद्धव ठाकरेंसह साऱ्याच विरोधकांनी काळीमा फासला. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना नाकारलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील नवं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार यात शंका नाही.